डोंबिवलीतील गणेशनगर स्टार कॉलनी परिसरात भीषण पाणी टंचाई आहे। वारंवार तक्रार करून देखील केडीएमसी अधिकारी पाणी टंचाईवर दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केलाय। एवढेच नाही तर पैसे घेऊन एका इमारतीला पाईपलाईन मधून टॅप मारून दिल्याचा आरोप देखील आहे। त्यामुळे गणेशनगरमधील स्थानिक महिला नागरिक संतापल्या आणि थेट रस्त्यावर उतरून लवकर पाणी टंचाईची समस्या दूर करण्याची मागणी केली आहे। मी इथे येऊन आता 35 वर्ष झालेले आहे, पण आम्ही बाकी काही त्यांच्याकडनं मागत नाही आहे। केडीएमसी वाल्याकडनं स्वच्छता, आम्हाला पाणी आणि मेन पॉईंट ते स्वच्छता करायला। पण किती वेळा जे आमच्या बरोबर ते ताई येऊन आम्ही तिथे किती काय काय करायचं सर्व करतो, पण तेवढंच विचारतात हां ठीक आहे आम्ही उद्या करतो परवा, आज बोलून आता मंगळवारी थांबवलेलं आहे। बघू आता मंगळवारच्या नंतर ते लोक कधी आम्हाला करून देतात। पाण्याचं आहे आणि ते स्वच्छताचं आहे। बाकी आम्ही सर्व प्रत्येकाने स्वच्छता करतो, असं नाही की स्वच्छता करत नाही म्हणून। आमच्या ग्रुपीने जेवढं होतील तेवढं आम्ही करतो, पण ह्या लोकांनी आम्हाला सपोर्ट दिला पाहिजे। मेन तर ही मॅडम सांगत आम्ही वारंवार केडीएमसीला जातो, वारंवार जातोय, पण आमची समस्या काहीच ते लोक करत नाही आहे। आणि ह्या एरियामध्ये पाणी नाही तर नाही आहे, बाकी कोणत्या पण गोष्टी इथे आमचा कचरा बोला, नाले बोला एवढे भरलेले असतात ना, कोणच आमच्याकडे लक्ष देत नाही। आम्ही टॅक्स भरतोय, सर्व काय करतोय, असं नाही की टॅक्स नाही भरत केडीएमसीला की काय नाही भरत, सर्व काय करतोय, तरी पण आमची ही परिस्थिती आहे ह्या एरियाची। आमचा आरोप असा आहे, आम्ही आज केडीएमसीमध्ये वारंवार तक्रार करत आहे, पत्रव्यवहार करत आहे। सुनीताताई पाटील आणि मी आम्ही दोघीजणी जाऊन केडीएमसी अधिकाऱ्यांना वारंवार विचारतोय की आम्हाला पाण्याचा प्रश्न आमचा कधी सुटणार। आज आम्ही 30 ते 35 वर्ष या गणेशनगर परिसरामध्ये राहतो, पण आज या केडीएमसी अधिकाऱ्यांनी आमच्या परिसरामध्ये भांडणं लावायची कामं केलेली आहेत, जी अशी की आमच्या बिल्डिंगमध्ये परिसरामध्ये एक बिल्डिंग राहते, त्यांना पत्र दिलं की तुम्ही टॅप फोडून मारा म्हणून। आणि विठ्ठल पाटील म्हणून जे केडीएमसीचे प्लंबर आहेत ते 1 नंबरचे फ्रॉड प्लंबर आहेत। अशा प्लंबरला आमच्या परिसरामध्ये टॅप मारण्याची परवानगी दिली, हे केडीएमसी अधिकाऱ्यांनी खूप चुकीचं केलं। केडीएमसी अधिकाऱ्यांनी सांगितलं पाहिजे होतं तुमच्या परिसरामध्ये वारंवार पत्रव्यवहार चालू आहे, तुम्हाला 8 ते 10 दिवसामध्ये तुमचा पंप बसणार आहे, तुम्ही टॅप मारू नका, हे असं केडीएमसी अधिकाऱ्यांनी सांगितलं पाहिजे होतं। ते केडीएमसी अधिकाऱ्यांनी न सांगता पैसे घेऊन त्यांच्याकडनं टॅप मारला। ते काल केडीएमसीवाल्यांनी, आम्ही जेव्हा केडीएमसीमध्ये गेलो तेव्हा केडीएमसी अधिकारी आले आणि ते काम बंद केलं। आज ते लोक पण आपलेच लोक आहेत आणि एकाच पाईपामधून आपल्या पूर्ण ह्या बिल्डिंगला पाणी येतं। ब्युरो रिपोर्ट, जनशक्ती, डोंबिवली।